राम जय शिवराय मित्रांनो। तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलाइड मोशन ओपन करून घ्यायचं आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईटवर इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइड मोशनमध्ये। अलाइड मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, व्हिडिओमध्ये वापरले जाणारे लेयरिक्स आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत। त्यानंतर रेक्टँगल लेयर याही तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेलं आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा एक इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया अशा प्रकारे या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर याची जी लेंथ आहे ती 6.26 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। आता वाढवून घेतल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात पहिला बीट म्हणजे 4.15 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअर सिलेक्ट करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय, त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे। आणि क्लिक केल्यानंतर दोन्ही इमेज लेअर लॉंग प्रेस करून या दोन्ही लेअरच्या बॅकग्राऊंडला अशा प्रकारे घेऊन यायचे आहेत, बघू शकताय। म्हणजे प्रॉपर आपण जे लेयर्स यूज केलेले आहेत ते प्रॉपर असे आपल्या इमेजवरती दिसून येतील। आता इमेज लेअर ॲड केल्यानंतर या दोन्ही इमेज लेअरला आपल्याला काय करायचं, इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून इथं तुम्ही हे 2 इफेक्ट बघू शकताय। तर फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवरून पहिल्या इमेज लेअरला आपल्याला पेस्ट करायचं आहे। पेस्ट केल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा मेन प्रोजेक्टला येऊन सेकंड नंबरचा म्हणजे 4.15 हा जो सेकंड नंबरचा इमेज आहे त्याला अप्लाय करायचा आहे। आता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर बघू शकता दोन्ही इमेज लेअर प्रॉपर सेट झालेले आहेत आणि पहिलं ॲनिमेशन आहे ते आपलं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 6.26 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मी मटेरियलमध्ये दिलेला एकच व्हिडिओ फक्त तो काय करायचा आहे, ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर याची बघू शकताय तुम्हाला ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर नेक्स्ट स्टेप काय होणार आहे की याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपण व्हिडिओ ॲड केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। फक्त सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला हा व्हिडिओ फक्त ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर तुमचं काम इथं बघू शकता 100% पूर्ण झालेलं आहे। तर ॲड केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचं एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।